हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। गीतेतल्या अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक क्रमांक 53 ज्यावर आपण चिंतन करत होतो, तो श्लोक आणि त्या श्लोकाचा थोडासा महत्त्वाचा अर्थाचा भाग आपण पाहू. म्हणजे आता आपण ज्या ओवीवर चिंतन करणार आहोत ती ओवी म्हणजे 284वी ओवी, ती आपल्याला व्यवस्थित कळेल. 53वा श्लोक असा आहे, श्रुती विप्रतिपन्नाते यदा स्थास्यसि निश्चला समाधावचला बुद्धीस तथा योगम वापससी. अर्थ, श्रुती विप्रतिपन्ना अर्थात आध्यात्मिक आणि व्यावहारिक विविध शास्त्रे आणि भोगार्थ उपलब्ध असलेल्या साधनाविषयी ऐकल्याने मनात सतत येणाऱ्या विविध विचाराद्वारे विचलित असलेली तुझी बुद्धी तेव्हा विक्षेपरहित होऊन त्या अवस्थेत स्थिर अर्थात निश्चल होईल. मनात आपोआप येत राहणारा शब्द प्रवाह संपून विचारांचा लय होऊन चांचल्यरहित अवस्थेत अचल होईल. डोळे बंद करून ध्यानावस्थेत असताना तसेच डोळे उघडे ठेवून व्यवहार करीत असताना असे अखंडपणे होईल. तेव्हा आत्म्याशी अर्थात परमात्म्याशी योग तुला नित्यत्वाने प्राप्त होईल. अर्थात आत्म्याशी आणि परमात्म्याशी तू नित्यत्वाने जोडला जाशील असं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे तो बुद्धी. आणि या बुद्धीची व्याख्या ही आपल्या मनामध्ये पक्क त्याचा अर्थ आपल्या मनामध्ये तो ठासून भरला पाहिजे. बुद्धीची व्याख्या, अंतःकरणात इच्छेचा उगम होतो. त्या इच्छेच्या बळाने इंद्रिये वृत्तीद्वारे विषयाचे समुदाय जिंकून अंतःकरणात आणतात. जसे डोळे वृत्तीद्वारे रूप हा विषय अंतःकरणास उपलब्ध करून देतात. अध्याय 13 आणि ओवी 84 मध्ये माऊलींनी हे स्पष्ट केलेलं आहेच बरं. इंद्रियांनी लुटून आणलेल्या मालातून सुखकर कोणते, दुःखकर कोणते, कोणता माल जास्त सुखकर व तुलनेत कोणता कमी सुखकर, असा जीवाच्या ठिकाणी होणारा हिशोब जी समजून घेते ती बुद्धी. उदाहरणार्थ, डोळे सतत पाहत असतात, त्यांना चांगले वाईट कळत नाही. ते रूप अंतःकरणास उपलब्ध करून देतात आणि त्यातून सुखद दुःखद कमी सुखकर जास्त सुखकर हे ज्यामुळे जीवास समजते ती बुद्धी. त्याचप्रमाणे इतर इंद्रियाच्या वृत्तीबद्दलही जीवास ज्यामुळे समजते ती बुद्धी. त्यामुळे बुद्धी आता आपल्याला स्पष्ट झालेली आहे. आणि आता त्या श्लोकावर आधारित माऊलीची पुढची ओवी आपण त्याचं चिंतन करणार आहोत. समाधी सुखी केवळ जै बुद्धी होईल निश्चळ, तै पावसी तू सकळ योग स्थिती. शब्दरहित असलेल्या केवळ समाधीत म्हणजे ध्यानासाठी कोणतेही आलंबन नसलेल्या म्हणजेच वृत्तीरहित समाधीच्या अवस्थेत जेव्हा बुद्धी निश्चल म्हणजे स्थिर अर्थात अचल होईल, तेव्हा तुला पूर्ण योगस्थिती म्हणजे परमात्म्याचे बिंब असलेला आत्मा अनुभवत राहण्याची स्थिती प्राप्त होईल. केवळ समाधीस लय समाधी सुद्धा म्हटले जाते.
संप्रज्ञात असंप्रज्ञात अशा पातंजल योग आधारित पद्धतीने न जाता माऊलींनी वेळोवेळी विविध अध्यायात वर्णन केलेला ध्यानाभ्यास मनाचा सहजतेने व सरळ सरळ लय अर्थात विचाररहिता वृत्तीरहितता साधणारा आहे. निर्मनी अवस्था तुर्यावस्था प्राप्त करून देणारा आहे. ज्ञानेश्वर माऊली प्रणित ध्यानाभ्यास म्हणजे लय समाधी, केवळ समाधी असे लक्षात घ्यावे. सविचार निर्विचार इत्यादी पोट प्रकार नसणारी, म्हणून तिला केवळ म्हणजे निवळ या अर्थाने केवळ समाधी म्हणावे. भाष्यकार शंकराचार्य यांनी त्यांच्या विवेक चूडामणी या सुप्रसिद्ध ग्रंथात आत्मानुभूती ब्रह्मानुभूतीसाठीची ज्ञान साधना विस्ताराने व स्पष्टपणे सांगितली आहे. ग्रंथामध्ये महत्त्वाच्या असलेल्या श्लोक क्रमांक 362 ते 373 या 12 श्लोकाद्वारे माऊलींनी प्रस्तुत ओवीत सांगितलेल्या समाधी सुख देणाऱ्या सकळ योगस्थितीच्या प्राप्तीचा सिद्धांत पुढील प्रमाणे सांगितला आहे. पुढील 2 परिच्छेदातील क्रमांक विवेक चूडामणीमधील श्लोकांचे आहेत. सकळ योगस्थितीच्या अवस्थेत मन चित्त बुद्धी कशी असते, तसेच ध्यानाभ्यासाची आवश्यकता, ध्यानाभ्यासाची साधना व त्यावरील अनुभव आपण आता ज्यावर चिंतन करणार आहोत. आता 362 या श्लोकात आद्य शंकराचार्य म्हणतात, निर्मळ बुद्धी व अतिशय सूक्ष्म वृत्तीच्या योगाने ते तत्व जाणावे. याचाच अर्थ आत्मानुभूती प्राप्त करण्यासाठी निर्मळ बुद्धी आणि सूक्ष्म वृत्ती हवी हे स्पष्ट होईल किंवा स्पष्ट झालेले आहे. 362 आत्मचिंतनाने शुद्ध झालेले मन सत्व रज आणि तम या त्रिगुणात्मक मळाचा त्याग करून तत्वास प्राप्त होते. 363 निरंतर अभ्यासाद्वारे मन ब्रह्माच्या म्हणजे आत्म्याच्या ठाई लय पावते आणि आनंद रसाचा अनुभव आणून देणाऱ्या निर्विकल्प समाधीस आपोआप प्राप्त होते. 364 वासनारूप ग्रंथीचा संपूर्ण कर्माचा नाश होतो. यत्ना वाचून आत बाहेर सर्व ठिकाणी सर्व काळी स्वस्वरूपाचे स्फुरण होत असते. 365 श्रवणापेक्षा मनन करण्यात शतपट लाभ आहे. मननापेक्षा निधिध्यासन करण्यात लक्षपट लाभ आहे आणि निधिध्यासनापेक्षा निर्विकल्प समाधी संपादनात अनंतपट लाभ आहे असं शंकराचार्य त्यांच्या 366व्या श्लोकात सांगतायत. बरं, निर्विकल्प समाधीच्या योगाने ब्रह्मतत्वाचे अपरोक्ष ज्ञान खचित होते, पण मनाची वृत्ती चंचल असल्यामुळे दुसऱ्या कोणत्याही प्रकारे ते होत नाही. 367 यासाठी तू जितेंद्रिय आणि शांत असलेल्या मनाचा होऊन निरंतर समाधी कर. आत्म्याचे अवलोकन करून अनादी अविद्येने उत्पन्न केलेल्या अज्ञानाचा नाश कर. 368 वाणीचा निरोध अर्थात मौन, अपरिग्रह, आशारहितपणा, एकांतस्थळी निवास हे सर्व उपाय म्हणजे योगाचे प्रथम द्वार. याची आवश्यकता आहेच आहे. 369 इंद्रिय निग्रहाद्वारे विषयोपभोगापासून उपरत होण्याद्वारे एकांतवासाद्वारे मनाची चंचलता कमी करणे या साधनेत शम म्हणतात. शम
व ध्यानाभ्यासाद्वारे चित्ताचा निरोध होतो, म्हणजे मनातील वृत्तीप्रवाह संपतो, अर्थात अहंभाव व वासनेचा लय होतो. या विलयामुळे अविचल आनंद रसाचा अनुभव येतो, आत्मानुभूती प्राप्त होते. म्हणून रोजच्या ध्यानाभ्यासाच्या साह्याने सतत चित्ताचा निरोधच केला पाहिजे, असं आद्य शंकराचार्य 370व्या श्लोकात सांगतात. बरं, वाणीचा मनात, मनाचा बुद्धीत, बुद्धीच्या साक्षीत आणि साक्षीचा आत्मस्वरूपी लय करून परमशांतीचा अनुभव घे. श्लोक क्रमांक 371. देह, प्राण, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादी उपाधीशी जीवनमुक्तावस्थेपूर्वी वृत्तीद्वारे तादात्म्य म्हणजे तद्रूपता अनुभवास येत असते. त्या उपाधीची पूर्ण निवृत्ती झाल्याने स्वरूप सुख प्राप्त होते. 372 ते 373. आद्य शंकराचार्य आणखी पुढे आपल्याला काही सांगत आहेत, आपण तेही समजून घ्यायचा प्रयत्न करूया. साधना व अनुभव स्पष्ट होण्यासाठी विवेक चूडामणी ग्रंथातील श्लोक क्रमांक 373 नंतर असलेल्या व महत्त्वाच्या असलेल्या श्लोकाचा अर्थ पुढील प्रमाणे: जो वैराग्य संपन्न असेल त्याला समाधी प्राप्त होते. म्हणजे भागवतामध्ये भक्ती ही एकटी असून चालत नाही. ज्ञान आणि वैराग्यासह असेल तर ती भक्ती फलद्रूप होते, अन्यथा ती भक्ती विकलांग. म्हणजे ज्ञाना वाचून अंधळी आणि वैराग्या वाचून लंगडी, अशा प्रकारे भक्तीचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळं आम्ही भक्ती करतो म्हणजे काय करतो, तर त्याला वैराग्य आणि ज्ञानाची जोड असल्याशिवाय भक्ती डोळस आणि सामर्थ्य ज्याला म्हणतात अशी सामर्थ्य संपन्न होत नाही. ती लंगडी आणि आंधळी असून चालणार नाही. शंकराचार्य पुढे म्हणतात, जो वैराग्य संपन्न असेल त्यालाच समाधी प्राप्त होते. ज्याला समाधी प्राप्त झाली त्यालाच दृढबोध प्राप्त होतो. ज्याला दृढबोध प्राप्त झाला त्याचीच या बंधनातून सुटका होते व नित्य सुखाचा अनुभव मिळतो. श्लोक क्रमांक 377. देहादिक अनात्म वस्तूवरची आत्मबुद्धी सोडून दे आणि आत्म्याचे ठाई निष्ठा राख, कारण तू द्रष्टा म्हणजे साक्षी आहेत, मनरहित आहेस आणि वास्तविक जे द्वैतरहित परब्रह्म आहे तेच तू आहेस. 379. स्वयं ज्योती म्हणजे स्वसंवेद्य व सर्वांचा साक्षी असा आत्मा विज्ञान कोशाचे ठाई म्हणजे शुद्ध आणि सात्विक बुद्धीच्या ठाई निरंतर प्रकाशित होत आहे अशी भावना कर. 382. शुद्ध झालेल्या अंतःकरणाला स्वरूपभूत आणि बोधमात्र अशा साक्षीच्या ठाई लीन करून हळूहळू या अवस्थेत स्वतःला निश्चल करणारा पुरुष शेवटी परिपूर्ण अशा स्वस्वरूपाचेच अवलोकन करतो. 385. या संसारूप विकल्पाचे मूळ चित्त आहे. चित्त नसेल तर काही विकल्प नाही. यासाठी प्रत्येक रूप परमात्म्याचे ठाई म्हणजे स्वसंवेद्य आत्म्याच्या ठिकाणी चित्ताचा लय कर. श्लोक क्रमांक 409. तू आपल्या स्वरूपी एकाग्र अंतःकरण करून अखंड ज्याचे वैभव अशा आत्म्याचे अवलोकन कर. संसाराच्या गंधाने दुर्गंधी झालेल्या बंधाला प्रयत्नाने सोडून दे आणि आपल्या पुरुष जन्माला सार्थक अर्थात सफल कर. श्लोक क्रमांक 413. आता श्लोक क्रमांक 38 पर्यंत आपण दुसरा अध्याय, ज्याचं नाव सांख्ययोग अर्थात ज्ञानयोग आहे, तर तो विषय
भगवंतानी अर्जुनाला सांगताना श्लोक क्रमांक 38 पर्यंत ज्ञानयोग सांख्ययोग सांगितल्यानंतर कर्मासंबंधी विचार करण्यास भगवंतानी श्लोक क्रमांक 39 पासून सुरुवात केलेली आहे. आठवणीकरता तो श्लोक मी आता इथे वाचतो. एषा ते भियता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि. श्लोक 39. तदनंतर 39 पासून आत्ता आपण 53वा श्लोक सुरुवातीला वाचला. इथपर्यंत कर्मासंबंधी विचार, समत्वयोग, समत्वरूप, निष्काम बुद्धियोग, कर्मयोग सांगितला आहे. या दोन्ही निष्ठेद्वारे म्हणजे सांख्ययोग ज्ञानयोग ही एक निष्ठा आणि दुसरी कर्मयोग बुद्धियोग ही दुसरी निष्ठा. या दोन्ही निष्ठेद्वारे योग अर्थात सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग आणि बुद्धियोग म्हणजे कर्मयोग सिद्धीस गेल्यानंतर प्राप्त होणाऱ्या जीवनमुक्तावस्थेची अर्थात स्थितप्रज्ञांची लक्षणे यापुढे असलेल्या अर्जुनाच्या श्लोक क्रमांक 54 मधील प्रश्नाच्या उत्तरात भगवंतानी श्लोक 55 पासून पुढे सांगितलेली आहेत. मग या ठिकाणी अर्जुनाचा श्लोक क्रमांक 54 मधला कोणता प्रश्न? तो श्लोक असा. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्त केशव स्थितधिं किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. श्लोक क्रमांक 54. अर्जुन म्हणाला आहे, केशवा, भगवान श्रीकृष्णा अखंड समाधीत राहणाऱ्या स्थितप्रज्ञाची भाषा अर्थात व्याख्या अर्थात लक्षणे काय आहेत बरे? तो स्थिर बुद्धिपुरुष काय बोलतो, कसा असतो व कसा चालतो, अर्थात तो कसा व्यवहार करतो. प्रश्न अर्जुनाचा माऊलींनी अशा प्रकारे या ओवीमध्ये सांगितला आहे. तेथ अर्जुन म्हणे, देवा हाची अभिप्रावो आघवा मी पुसेन आता सांगावा कृपानिधी. 285. त्यावेळी अर्जुन म्हणाला, हाच अभिप्राय बुद्धियोगाद्वारे ओवी क्रमांक 284 प्रमाणे अखंड समाधीत राहण्याचा आघवा म्हणजे पूर्णपणे समजण्यासाठी मी विचारतो, तरी कृपासागरा मला स्पष्ट करून सांगा ना. मग अच्युत म्हणे, सुखे जे किरीटी तुझ निके ते पूसपा उन्मेखे मनाचेनी. 286. तेव्हा अच्युत अर्थात भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना तुला जे खरोखर विचारावेसे वाटते ना ते प्रसन्न उल्हासित व मोकळ्या मनाने अर्थात आडपडदा न ठेवता विदाउट गेटिंग प्रिज्युडाइज्ड विथ प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस. मग असं प्रिज्युडाइज न होता विचार, आतल्या आवाजाला अनुसरून विचार. आत्मानुभवासाठी गुरुशी सुसंवाद साधने आवश्यक असते. शाब्दिक ज्ञानाद्वारे वाद नको. प्रेमादराने निष्ठेने गुरुचे म्हणणे शांत मनाने समजून घ्यावे. तसेच आत्मानुभवासंबंधाने मनात खोल अशी असलेली शंका मोकळ्या मनाने मुखापर्यंत येऊही द्यावी. भगवंताचा माऊलीचा गुरुतत्वाचा शिष्यास निशंक करण्याचा कृपाभाव लक्षात घ्यावा आणि म्हणून वाचकाने अर्थात श्रोत्याने सुद्धा भगवंताचे सानिध्य अनुभवावे ही माऊलींची कळकळ लक्षात घ्या. या बोला पार्थे म्हणितले सांगपा श्रीकृष्णा ते काय म्हणिपे स्थितप्रज्ञा ते ओळखो केवी. 287. या बोलण्याने अर्जुनाने श्रीकृष्णांना म्हटले, स्थितप्रज्ञाला काय म्हणतात व त्याला कसे ओळखावे सांगा बरे. आणि स्थिर बुद्धी जो म्हणिजे तो कैसिया चिन्ही जाणिजे जो समाधी सुख भुंजे अखंडित. 288. जो स्थिर बुद्धी म्हटला जातो ना देवा, व जो अखंड म्हणजे डोळे बंद करून ध्यानावस्थेत व डोळे उघडे ठेवून व्यवहार करताना सुद्धा जो समाधी सुख
स्वतःच्या ठिकाणी आत्मानुभूतीद्वारे प्राप्त होणारे सुख भोगतो, त्याला कोणत्या लक्षणाने जाणावे? माऊलीच्या दृष्टीने ध्यानाभ्यास आवश्यक आहे असेही ओवी दर्शविते. अन्यथा आत्मसुख, स्वात्मसुख, स्वसुख, स्वरूपसुख, स्वानंद, आत्मानंद, स्वरूपानंद यापैकी एखादा शब्द समाधी सुख या शब्दाच्या ठिकाणी त्यांच्याकडून स्वाभाविकपणे वापरला गेला असता. तो कवने स्थिती असे, कैसे निरूपे विलसे, देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. तो कोणत्या स्थितीत असतो, कोणत्या रूपाने विलसत असतो, असे हे सर्व लक्ष्मीपती तुम्ही मला सांगा. विलसत हा शब्द स्थितप्रज्ञ झालेल्या पुरुषाचे वर्तन कसे असते हे तर विचारतोच, त्याशिवाय बरेच काही ध्वनित करत असतो. विलसत हा शब्द अर्जुनाची आत्मानुभूती संपन्न व्यक्तीप्रती असलेली आदर, सन्मान, नम्रतेची भावना, आत्मानुभूती प्राप्त असलेला उत्साह, उल्हास, त्या प्रयत्न कराव्या लागणाऱ्या साधनेप्रतीची निष्ठा, मनाची तयारी, विश्वास असे सर्व अर्जुनाच्या जिज्ञासुत्व, मुमुक्षत्वासोबत सांगून जातो. तव परब्रह्म अवतरणू, जो षडगुणाधिकरणू, तो काय तेथे नारायणू बोलत असे. 290. तेव्हा परब्रह्माचा अवतार, परब्रह्म किंवा ब्रह्म कुणाला म्हणावं? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर या 6 गुणांचा एकत्रित 100% ज्या ठिकाणी आश्रय म्हणजे अधिकरण असलेले श्रीनारायण स्थितप्रज्ञाविषयी काय बोलते झाले ते ऐका. आता या ठिकाणी एक आपल्याला पारिभाषिक समजून घ्यायचं आहे, शब्द समजून घ्यायचा आहे. जेवणाच्या ताट्यात वाट्या असतात. ताट हे वाट्यांचे अधिकरण असते. या उदाहरणावरून अधिकरण हा पारिभाषिक आणि आध्यात्मिक असलेला हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. अधिकरण. इथे भगवंताला जो षडगुणाधिकरण असं विशेषण माऊलींनी लावलेलं आहे. यानंतर भगवंत अर्जुनाला काय उत्तर देतात आणि या श्लोकामध्ये भगवंत स्पष्ट आत्मानुभूती सांगतात. श्री भगवानुवाच प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञश्च दोच्यते. श्लोक क्रमांक 55. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, ज्या अवस्थेत साधक मनातील सर्व कामनांचा पूर्णपणे निःशेष त्याग करतो आणि आत्म्याने आत्म्यामध्ये संतुष्ट होऊन राहतो, तो पुरुष स्थितप्रज्ञ म्हटला जातो. आत्म्याने आत्म्यामध्ये संतुष्ट होऊन राहणे हे जीवन मुक्तावस्थेचे प्रमुख लक्षण आहे. स्वतःच्या ठिकाणी संतुष्ट राहतो, संतुष्टतेने राहतो. स्वतःच्या ठिकाणी म्हणजे स्वस्वरूपाच्या ठिकाणी म्हणजेच आत्म्याच्या ठिकाणी स्थिर झाल्यामुळे आत्म्याची संतुष्टता, आत्म्याचा आनंद भोगतो. आत्म्याचा आनंद भोगून संतुष्ट होतो. आत्म्याच्या नित्य निरुपचार असलेल्या आनंद प्राप्तीमुळे कामनांचा निःशेष त्याग होतो. कामनांच्या त्यागामुळे आत्मानंद व आत्मानंदामुळे कामांचा निःशेष त्याग असे सुचक्र तयार होते. असा पुरुष स्थितप्रज्ञ म्हटला जातो. कामनेचा अंश असेपर्यंत व्यक्ती कर्मयोगी, बुद्धियोगी, साधक असते. कामनांचा पूर्ण अभाव झाला की वृत्तीरहितता प्राप्त होते व साधक स्थितप्रज्ञ होतो. हा त्याचा भावार्थ. म्हणे अर्जुना परियेसी. आता माऊलींच्या रचना. जो हा अभिलाषू प्रौढ मानसी, तो अंतराय स्वसुखेशी करीतू असे. 291. भगवंत म्हणाले, अर्जुना ऐक, जन्मोजन्मीच्या संस्कारामुळे मनामध्ये जी अभिलाषा बांधली आहे, प्रौढ झाली आहे,
तीच स्वस्वरूपाचे आत्म्याचे सुख भोगण्याच्या आड येत असते, प्रतिबंध करीत असते. जे जे आत्मस्वरूपापासून दूर नेत असते, अंतर्निर्माण करीत असते, तो अंतराय असे लक्षात घ्यावे. माऊलीच्या ओवीमध्ये हा अंतराय शब्द आहे. म्हणे अर्जुना परियेसी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी, तो अंतराय स्वसुखेसी करीतू असे. मी करता सुखोपभोगाची साधने विषय सामग्री यांचा प्राप्त करता व मी त्याचा भोगता या जन्मोजन्मीच्या संस्कारामुळे विविध अभिलाषा प्रौढ म्हणजे दृढ झालेल्या आहेत. अभिलाषेसोबत राहणे हे जीवन झाले आहे. अभिलाषा जोपासणे व त्या पूर्ण करीत राहणे हा देह स्वभाव झालेला आहे. अर्थात अभिलाषेसोबत राहणे सोडून देणे ही साधना, म्हणजे अभिलाषा सोडून देणे ही आपल्याला साधना सांगितलेली आहे. आता पुढच्या ओवीमध्ये माऊली सिद्धांत सांगतात, तो आपण समजून घेऊ. जो सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितू परी विषया माझी पतितू जेने संगे कीजे. 292. वास्तविक पाहता सर्वांचा आत्मा सर्व काळ नित्य तृप्त असतो. प्रत्येक जीवात्म्याचे अंतःकरण आत्मानंदाने भरलेले असते. परंतु वरील संस्कारामुळे प्रौढ झालेल्या म्हणजे दृढ झालेल्या अभिलाषेच्या संगतीमुळे, म्हणजे इच्छा, आशा, अपेक्षा, कामना यांच्या संगतीमुळे जीव विषयामध्ये वाहवत गेलेला असतो. जीवाचे असे अधःपतन झालेले असते. परिविषया माझी पतितू, आपण पतन झालेलं आपलं आहे. आणि म्हणून पुढच्या भूमीमध्ये आत्मनी एव आत्मना तुष्ट या पदावर माऊली स्पष्ट आत्मानुभूती या पुढच्या ओवीत सांगत आहेत. तो कामू सर्वथा जाये, जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होये पुरुष जाणे. 293. ती कामना अर्थात सर्व अभिलाषा, इच्छा, आशा, अपेक्षा निःशेष जातात, समूळ जातात आणि त्यामुळे वृत्तीरहित झालेले त्याचे मन स्वस्वरूपाच्या ठिकाणी म्हणजेच आत्म्याच्या ठिकाणी तृप्त होऊन राहते, आत्मानंदात तल्लीन होऊन राहते. तोच पुरुष अर्जुना स्थितप्रज्ञ होय असे स्वतःला कळते. इच्छारहित होण्याच्या व वृत्तीरहित होण्याच्या एकमेकांशी असलेल्या साधना साध्य संबंध ओवी क्रमांक 281 मध्ये यापूर्वी आपण पाहिलेला आहे. आणि या ठिकाणी काय म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये, भगवंत वीतराग अर्थात ही एक साधना आहे. ते पुढच्या 56व्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात. तो श्लोक आपण श्रवण करूया. दुःखेषु अनुविघ्न मना सुखेषु विगत स्पृहा वीतराग भय क्रोध स्थितधित मुनिरुच्यते. दुःख वाट्याला आलेला असता जो उद्विग्न म्हणजे खिन्न, उदास, चिंतित होत नाही व सुखे वाट्याला आली असताना तो त्यांच्याविषयी निस्पृह व निरीच्छ म्हणजे अनासक्त, अभिलाषेत न अडकलेला, हे सुख अशी सुखे सतत मिळत राहावीत अशी स्पृहा नसलेला असा जो असतो तो वीतराग. प्रपंच व विषयामध्ये असलेल्या आसक्तीयुक्त प्रीती, आवड, ममत्वापासून पूर्णता रहित असलेला, तसेच भयरहित व क्रोधरहित झालेला आहे. अशा मुनीस स्थितप्रज्ञ म्हणतात. मुनी म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी मन स्थिर असलेला आणि मनन करणारा तो मुनी होय. आता राग आणि दोष यांच्या व्याख्या आपण पाहणार आहोत. क्रोध या संस्कृत शब्दास मराठीत राग म्हणतात. राग या संस्कृत शब्दास मराठीत आसक्तयुक्त प्रीती, ममत्व, आवड, लालसा म्हणतात. अध्यात्मशास्त्रात नेहमी वापरल्या जाणाऱ्या राग या पारिभाषिक शब्दाची व्याख्या पातंजल योगसूत्रात सुखानुशयी राग
पातंजल योगसूत्र अध्याय 2 श्लोक 7 अशी सुटसुटीतपणे केलेली आहे. अर्थात सुखानुभवाच्या मागोमाग उत्पन्न होतो तो राग. सुखाचा अनुभव घडल्यानंतर त्याच्या मागोमाग ही सुखे व ती मिळून देणारी साधने अर्थात कारणे मला नेहमी प्राप्त असावीत. अशा प्रकारची जी भावना वृत्ती चित्तात उत्पन्न होते त्यास राग म्हणतात. आणि त्याविरुद्ध दुःखानुशयी द्वेष. पातंजल योगसूत्र 2:8 अर्थात दुःखाच्या अनुभवा मागोमाग हे दुःख आणि त्याची कारणे याचा मला संबंध पुन्हा केव्हाही न होवो. अशा प्रकारची जी प्रतिकूल संवेदना अर्थात प्रतिकूल वृत्ती ज्याला वर्षण म्हणतात चित्तात उत्पन्न होते त्यास द्वेष म्हणतात. राग द्वेष हा द्वंद्वाचा उपामोह भगवंतांनी 8 अध्यायात एकूण 10 श्लोकाद्वारे केलेला आहे. म्हणून महत्त्वाच्या असलेल्या या 2 पारिभाषिक शब्दांच्या व्याख्या याप्रमाणे आपण स्पष्ट केलेल्या आहेत. द्वेष हा शब्द सर्वांना कळणारा आहे. द्वेषाच्या विरुद्धार्थी शब्द म्हणजे राग असे लक्षात ठेवावे. अनुराग हा रागा शब्दातील राग असे लक्षात घ्यावे. राग द्वेष शब्द आला की त्याचा अर्थ क्रोध व द्वेष घेऊ नये. राग म्हणजे पाहिजे पाहिजे असे वाटणे, क्रेव्हिंग, विविध विषय, स्त्री, पुत्र, सत्ता, संपत्ती, कीर्ती संबंधाने सुखाची इच्छा. थोडक्यात राग म्हणजे इच्छा, आसक्ती, इच्छा, कामना, वासना, ममत्व, स्पृहा, आर्तता, अभिलाषा, आशा, अपेक्षा, तृष्णा, लोभ, मोह ही सर्व रागाचीच रूपे आहेत. या सर्वांचा उगम चित्तात सारख्याच पद्धतीने होतो. ही प्रक्रिया वीतराग म्हणजे रागरहित अर्थात आसक्ती इच्छारहित होण्यासाठी समजून घेणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी इच्छा, राग इत्यादी गोष्ट जी आहे ते आपण पुढच्या सत्रामध्ये बघणार आहोत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. यानंतर आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करायचं आहे. आणि असं ध्यान लागण्याकरता आत्ता आपण जी ओवी पाहिली त्या ओवीचं आपण चिंतन ती वाचून जर करू शकाल तर ध्यान लागण्यास अधिक सोयीचं होणार आहे. आणि आपला परवरीचा शब्द वापरून त्याचा उच्चार करून मी या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देणार आहे. माझी माऊली.